राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथं राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सपत्नीक स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर, राजर्षी शाहू महाराज, अप्पशास्त्री गुळवणी राशिवडेकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावचे सुपुत्र अप्पाशास्त्री गुळवणी यांनी संस्कृत वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून कार्य केल्याचं सांगितलं. त्यांनी संस्कृतमधील महाभारताचं पहिलं मराठी भाषांतर करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे राधानगरी तालुक्याला पत्रकारितेचा मोठा आणि अभिमानास्पद वारसा लाभलेला असल्याचं त्यांनी नमूद केलं. महाभारताचं पहिलं गेलं ते महाभारत लिहिलं त्या संस्कृतमध्ये लिहिलं, पण ते मराठीमध्ये नव्हतं. तर त्या महाभारताची मराठीमध्ये ट्रान्सलेशन करणारे कोण असतील तर अप्पाशास्त्री. अप्पाशास्त्री जन्मले राशिवड्यात, राहिले कोल्हापुरात आणि यांचं वर्तमान पत्र निघत होतं बंगालवरून. त्याचं नाव होतं सरस्वती चंद्रिका. आणि सरस्वती चंद्रिका या वृत्तपत्राचे पहिले पत्रकार हे अप्पाशास्त्री राशिवडे. या देशाच्या संस्कृत वृत्तपत्राचा पहिला पत्रकार हा महाराष्ट्राला या राशिवड्याने दिलेला आहे. गोष्ट आहे, पहिला पत्रकार. आणि याहीपेक्षा संस्कृत भाषिणी नावाचं एक मासिक होतं, त्या मासिकाचे पहिले संपादक हे राशिवडे. आता ऑनलाईन आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी जसं मराठी पत्रकारितेचं दालन उघडलं, त्याच काळात आपल्या राधानगरी तालुक्यातील अप्पाशास्त्री गुळवणी यांनी संस्कृत पत्रकारितेचा ठसा उमटवला. हा वारसा जपण्यासाठी आपण सगळे पायीक राहून काम केलं पाहिजे, असं दैनिक सकाळचे पत्रकार राजू पाटील यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील कौलवकर यांनी पत्रकारितेतील मूल्यांवर प्रकाश टाकला. यावेळी तालुकाध्यक्ष NG नलवडे, पत्रकार सुरेश साबळे, मधुकर किरुळकर, शशिकांत बैलकर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी लकी ड्रॉ पद्धतीनं 3 भाग्यवान महिलांना पैठणी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राजेंद्र घाडगे, सिकंदर जमाल, संजय पारकर, आशिष पाटील, प्रवीण ढोणे, महेश पाटील यांच्यासह सुकाणू समिती पत्रकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.